नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। उद्या 9 ऑक्टोबर 2024 वार बुधवार, उद्याच्या दिवशी आहे 9वी माळ, नवरात्रीतील 9वा दिवस। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जी काही आपण देवीची सेवा, आराधना, उपासना करतो ती सर्वश्रेष्ठ मानली जाते। या 9 दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांचे पूजन केले जाते। देवीच्या प्रत्येक स्वरूपाचे महत्त्व, मान्यता अगदी विशेष आणि वेगवेगळ्या आहेत। भागवत पुराण, दुर्गा सप्तशती यामध्ये देवीच्या या स्वरूपांविषयी माहिती देण्यात आलेली आहे। उद्याच्या दिवशी म्हणजे 7व्या माळेला दुर्गा देवीचे 7वे स्वरूप असलेल्या कालरात्री देवीची पूजा केली जाते। कालरात्री देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। उद्याच्या दिवशी कालरात्री देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो। यामुळे अकाल मृत्यूचं जे भय असतं, जे संकट असतं ते दूर होतं। तसेच उद्याच्या दिवशी कालरात्री देवीला किंवा आपल्या घटाला झेंडू किंवा नारंगी फुलाची माळ जी आहे ती चढवायची आहे। देवीचे स्वरूप नावाप्रमाणेच कालरात्री आहे। देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते। चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खड्ग तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे। तिसरा हात अभय मुद्रा आणि चौथा हात वर मुद्रा स्थितीत आहे। देवीचे वाहन गर्दभ आहे। रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत। देवीची दृष्टी विजेप्रमाणे चकाकणारी आहे। बऱ्याच जणांकडे उद्याच्या दिवशी म्हणजे 7व्या माळेला कडाकण्यांचा हार, ज्याला फुलोरा म्हटलं जातं, तर तो घटाला अर्पण केला जातो, तो घटावर चढवला जातो। तुमच्याकडे जर 7व्या माळेला हे करण्याची पद्धत असेल तर आवर्जून उद्याच्या दिवशी तुम्ही करू शकता। पण बऱ्याच जणांकडे 5व्या माळेलाच केलेला असेल किंवा बऱ्याच जणांकडे 8व्या माळेला किंवा 9व्या माळेला सुद्धा फुलोरा किंवा कडाकण्या ज्या आहेत त्या घटाला अर्पण केल्या जातात। त्याचबरोबर पिठाचे जे अलंकार असतात ते सुद्धा 5 अलंकार बनवले जातात आणि ते सुद्धा घटाला चढवले जातात। त्याचबरोबर कालरात्री देवीला काली मातेचे स्वरूपही मानले जाते। पार्वती देवीपासून काली मातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते। संध्याकाळी तिन्ही सांजेनंतर म्हणजे दिवे लागणीची जी वेळ आहे त्याच्यानंतर कालरात्री देवीची पूजा करावी असं म्हटलं जातं। पण आपण संध्याकाळची जी वेळ आहे, संध्याकाळची जेव्हा आपण आरती करतो घटाची, तुमच्याकडे जर 2 वेळा सकाळ आणि संध्याकाळ आरती करण्याची पद्धत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी कालरात्री देवीचं स्मरण करून कालरात्री देवीला वंदन करू शकता आणि आरती जी आहे ती कालरात्री देवीचं स्मरण करून घटाची आरती करायची आहे। देवी भागवत पुराणानुसार कालरात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही, अकाल मृत्यूचं भय राहत नाही, मनोकामना पूर्णत्वास जातात। तसेच भाविकांच्या समस्या, अडचणी, आयुष्यातील कष्ट अतिशीघ्र देवी निवारण करते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। पुराणातील काही उल्लेखांनुसार कालरात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देखील मानले गेले आहे। त्यामुळे तंत्रमंत्राचे साधक कालरात्री देवीचे विशेष पूजन करतात। ही पूजा मध्यरात्री केली जाते। कालरात्री देवी भाविकांवर विशेष कृपादृष्टी कालरात्री देवीची असते आणि कालरात्री देवी तिच्या भक्तांना शुभ आशीर्वाद सुद्धा देते। म्हणूनच कालरात्री देवीला शुभंकरी असं सुद्धा म्हटलं जातं। तर आवर्जून उद्याच्या दिवशी कालरात्री देवीचं स्मरण करा। कालरात्री देवीला म्हणजेच घटाला उद्याच्या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। झेंडूची किंवा नारंगी फुलं जे आहेत ती माळ अर्पण करायची आहे आणि तुमच्याकडे फुलोरा म्हणजेच कडाकण्या वगैरे घटाला उद्या बांधण्याची पद्धत असेल तर ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे। नमस्कार।